भाजपकडून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात स्वबळाची भाषा करण्यात आली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची स्वबळाची भाषा तयार झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भातील निर्णय हे जिल्हा स्तरावर घेण्यात यावे असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आता बीड पाठोपाठ परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण पाहत आहोत की भाजपने आपल्या काही जिल्ह्यांमध्ये स्वबळाचा आधीच नारा दिलेला आहे। त्याच्यामुळे आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जर भाजप स्वबळावरती लढत असेल तर आम्ही देखील स्वबळावरच लढू अशा पद्धतीचा एक नारा देण्यात आला। आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनी जे जिल्हा पातळीवर जे आमदार आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे की स्थानिक पातळीवरती तुम्ही स्वबळाचा निर्णय घेऊ शकता किंवा जर तुम्हाला युती सोबत जायचं तर तुम्ही तसा निर्णय घेऊ शकता। मात्र भाजपाने आधीच स्वबळाचा नारा दिला असल्यामुळे आता राष्ट्रवादी देखील हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये आता स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू करत आहे। अशा पद्धतीने एकूणच पुरवतो येतो आजच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। नक्कीच, धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय त्या बीड पाठोपाठ परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे।